हॅलो स्टुडंट्स, आपण ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स या चॅप्टरमध्ये काल इमल्शन पाहिलं होतं. इमल्शनचं एक म्हणजे ज्याच्यामध्ये की लिक्विड फेज दोन्ही जे आहेत ते लिक्विड आहेत. कोलायडल सिस्टीम इन विच डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम बोथ आर इन लिक्विड फॉर्म, त्याला आपण इमल्शन असं म्हटलं होतं. काल सांगितलं होतं की याचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट वन ऑइल इन वॉटर, पहिला जो की आहे ऑइल इन वॉटर. याच्या रिलेटेड आपण आज काही पॉईंट्स बघणार आहोत. काल सांगितलं होतं की फर्स्ट टाईप आहे ह्याचा ऑइल इन वॉटर अँड सेकंड आहे तो वॉटर इन ऑइल. आता ऑइल इन वॉटर याच्यामध्ये बघा, याला आपण OW टाईप असंही म्हणू शकतो. अँड इमल्शन इन विच डिस्पर्स्ड फेज इज ऑइल. बघा याच्याबद्दल काय सांगू शकतो, जी डिस्पर्स्ड फेज आहे ती कोणती आहे, ऑइल आहे. अँड डिस्पर्शन मीडियम जी आहे ती काय असणार आहे, वॉटर. येते का लक्षात? बघा ऑइल जे आहे ती काय आहे, डिस्पर्शन फेज आहे. डिस्पर्शन फेज म्हणजे त्याला आपण सॉल्यूट असं म्हणतो. आणि वॉटर जे डिस्पर्शन मीडियम जे आहे त्याला आपण सॉल्वंट असं म्हणतो. ओके, म्हणजे बघा सपोज दिस इज अ बिकर. आता ऑइल इन वॉटर म्हटल्यानंतर हे जे मीडियम आहे दिस वन इज अ वॉटर फॉर्म, आणि त्याच्यामध्ये हे जे काही ऑइल्स असतील किंवा हे सॉल्यूट आहे ते इन फॉर्म ऑफ ऑइल, म्हणून याला ऑइल इन वॉटर असं म्हटलेलं आहे. बघा अँड इमल्शन इन विच डिस्पर्स्ड फेज इज ऑइल अँड डिस्पर्शन मीडियम इज वॉटर इज कॉल्ड इमल्शन ऑफ ऑइल इन अ वॉटर. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल मिल्क. बघा मिल्क एक्झाम्पल आपण सांगू शकतो, कारण मिल्क ऑलरेडी लिक्विड फॉर्म आहे, त्यात वॉटर असतं आणि त्याच्यामध्ये काय आहे तर पार्टिकल्स ऑफ फॅट आहेत. ते काही पार्टिकलचे फॅट आहेत ते ॲज लाईक ऑइल, म्हणून हे एक वेल नोन एक्झाम्पल होऊ शकते इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटरचं. ओके, देन बघा पेंट, देन व्हॅनिशिंग क्रीम एटसेट्रा हे आणखी काही ह्याची इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटरचं एक्झाम्पल आहे. देन सेकंड टाईप आहे कोणता, तर इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, त्याच्या अपोजिट वॉटर इन ऑइल, त्यालाच आपण WO टाईप असं पण म्हणू शकतो. बघा इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. आता याच्यामध्ये काय हो, याच्या अपोजिट एक्झॅक्ट असणार. डिस्पर्स्ड फेज आहे ती वॉटर असणार, आणि डिस्पर्शन मीडियम जे आहे वापरणार ते काय असणार आहे, ऑइल असणार आहे. ओके, म्हणजे मगाशी हे जे मीडियम होतं ते वॉटर होतं आणि हे जे ड्रॉपलेट्स होते ते ऑइलचे होते, म्हणजे ऑइल इन वॉटर. ओके, आता इथे त्याच्याच अपोजिट बघा, सपोज या कंटेनरमध्ये ऑइल आहे, दिस वन इज ऑइल सपोज अँड दिस ड्रॉपलेट्स आर वॉटर, मीन्स याला आपण काय म्हणतो, वॉटर इन ऑइल. अगदी सोपी कन्सेप्ट आहे. अँड इमल्शन इन विच, कशी डेफिनेशन सांगणार, इन विच डिस्पर्स्ड फेज इज वॉटर. ओके, अँड डिस्पर्शन मीडियम इज ऑइल, त्याला काय म्हटलं जातं, इमल्शन असं म्हटलं जातं. इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. आता याचं एक्झाम्पल काय सांगूया बघा, कॉड लिव्हर ऑइल म्हणजे कॉड मीन्स एक फिश आहे तो जो की इडिबल फॉर इटिंग. त्या फिशचं कॉड लिव्हर ऑइल ज्याला की म्हणतो ते, जे की मेडिसिनमध्ये यूज केलं जातं. तर हे एक वेल नोन एक्झाम्पल आहे या वॉटर इन ऑइलचं. बघा का, तर कॉड लिव्हर ऑइल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ वॉटर डिस्पर्स्ड इन ऑइल. त्या ऑइलमध्ये काही असे सम वॉटर पार्टिकल्स असतात. ओके, म्हणून दिस वन इज अ नाईस एक्झाम्पल ऑफ इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल.
हे तुम्ही छानसं एक्झाम्पल सांगू शकता. त्यानंतर बटर, क्रीम हे सुद्धा ह्याचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे ऑइल इन वॉटर, बटरमध्ये सुद्धा सम पार्ट ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स असू शकतात. म्हणजे हे त्याचं इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइलचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला एक्झाममध्ये दोघांमधला डिस्टिंग्विश विचारू शकतात आणि अतिशय सोपे पॉईंट तुम्ही याच्यावर डिस्कशनसाठी यूज करू शकता. बघा, ऑइल इन वॉटर अँड सेकंड टाईप वॉटर इन ऑइल. ह्याची फर्स्ट वन तुम्ही डेफिनेशन सांगू शकताय. काय डेफिनेशन किंवा काय स्टेटमेंट आहे? द इमल्शन ऑफ इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. याच्यासाठी तुम्ही काय एक्झाम्पल सांगू शकताय? डेफिनेशन, अँड इमल्शन इन विच डिस्पर्स्ड फेज इज ऑइल. याच्यामध्ये डिस्पर्स्ड फेज काय आहे? डिस्पर्स्ड फेज इज ऑइल आणि डिस्पर्शन मीडियम इज वॉटर. ओके. आणि त्याच्या अपोजिट इकडे डिस्पर्शन, ह्याची काय डेफिनेशन सांगणार तुम्ही? डिस्पर्शन फेज काय आहे? डिस्पर्शन फेज याची काय असणार आहे? वॉटर असणार आहे. आणि डिस्पर्शन मीडियम काय असणार आहे? तर ऑइल असणार आहे. देन सेकंड वन तुम्ही ह्याचे एक्झाम्पल्स देऊ शकता डिफरन्ससाठी, किंवा याचं सेकंड डिस्टिंग्विश तुम्ही एक्झाम्पलवरून सांगू शकताय. याचं मिल्क आहे. देन पॅन्ट. ओके. देन ह्याचं तुम्हाला मी मगाशी सांगितलं कॉड लिव्हर ऑइल. देन बटर. हे ह्याचे एक्झाम्पल हा सेकंड डिफरन्स ॲज अ डिफरन्स म्हणून सांगू शकताय. आता बघा, नेक्स्ट आपल्याला थर्ड डिफरन्स आणखी एक तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकताय. बघा, इफ वॉटर इज ॲडेड, ह्या ऑइल इन वॉटरमध्ये जर का वॉटर तुम्ही ॲड केलं तर ते लगेच मिक्स होईल. बघा, वॉटर इज ॲडेड इज मिक्स, ते लगेच मिक्स होईल. हां. आणि इकडे मात्र इफ ऑइल इज ॲडेड ते इकडं होणार आहे, कारण डिस्पर्शन जे काही मीडियम आहे ते ऑइल आहे ना, म्हणून आपण जर का अजूनच त्यात ऑइल टाकलं तर ते ऑइल मिक्स होईल. पण जर का वॉटर टाकलं तर नाही मिक्स होणार. ओके. लाईक दॅट इकडे पण इफ वॉटर इज ॲडेड देन इट मिक्स. आणि इकडं सुद्धा आता आपण काय सांगू शकतो? थर्ड ह्याचा डिस्टिंग्विश, इफ ऑइल ॲडेड इट इझिली मिक्स. ऑइल काय होईल? इझिली मिक्स. मी हे तुम्हाला शॉर्टमध्ये जस्ट पॉइंट आउट करते, तुम्ही ह्याचे सेंटेन्स बनवून लिहायचे आहेत. आणि याच्यामध्ये असणारी कंटिन्युअस फेज कोणती असणार आहे? तर वॉटर इज अ कंटिन्युअस फेज. कंटिन्युअस फेज कोणती असणार आहे? याच्यामध्ये वॉटर असणार आहे. आणि याच्यामध्ये ऑइल इज कंटिन्युअस फेज. आलं लक्षात? म्हणजे की ह्याचे डिफरन्स तुम्ही अशा प्रकारे सांगू शकताय. देन आणखी काय सांगू शकताय? बघा, याच्या संदर्भात एक्झाम्पल सांगितले आपण. बेसिक मेटल सल्फेट्स, वॉटर सोल्युबल अल्कली, मेटल सोप आर युज्ड ॲज अ इमल्सिफायर. म्हणजे ह्याचे ॲज अ एक्झाम्पल किंवा ह्याचं जे काही यूज कुठं होतं ते पण सांगू शकतो. वॉटर, आणि ह्याच्यामध्ये वॉटर इन सोल्युबल सोप, जे की पाण्यात विरघळणारे सोप नाही आहेत, सच ॲज ऑफ झिंक, ॲल्युमिनियम, आयर्न, अल्कलाइन अर्थ मेटल आर युज्ड ॲज अ इमल्सिफायर. आता याच्या प्रॉपर्टीज काय असू शकतात याच्यावरूनच तुम्ही सांगू शकताय. प्रॉपर्टीज ऑफ इमल्शनच्या प्रॉपर्टीज काय आहे तो तुम्ही त्याच्या फेजवरून किंवा त्याच्या डेफिनेशनवरून आता जे काही पॉईंट पाहिले त्याच्याशी रिलेटेड तुम्ही याच्या प्रॉपर्टीज सुद्धा सांगू शकताय. प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन काय आहे त्याच्या प्रॉपर्टी बघूया. इमल्शन कॅन बी डायल्युटेड विथ एनी अमाऊंट ऑफ द डिस्पर्शन मीडियम. बघा, इमल्शन कॅन बी काय सांगितलं? डायल्युटेड. कशाशी डायल्युटेड आहेत? डायल्युटेड विथ एनी अमाऊंट ऑफ डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम कितीही अमाऊंटमध्ये असू दे ते काय होतं? त्याच्यामध्ये डायल्यूट होतं. इन एनी अमाऊंट ऑफ द डिस्पर्शन मीडियम. On the other hand, dispersed liquid when mixed forms
अ सेपरेट मेडियम सेपरेट लेयर. जर का आपण त्याच्यामध्ये डिस्पर्स होणारं लिक्विड त्याच्यामध्ये टाकलं तर त्यावेळेस काय होतं तर त्याची सेपरेट अशी लेयर फॉर्म होते. देन बघा, द droplets in emulsion are often negatively charged and can be participated by electrolyte. बघा, त्याच्यामध्ये जे असणारे ड्रॉपलेट्स आहेत, कशाचे ड्रॉपलेट्स इन इमल्शन आर ऑफन निगेटिव्हली चार्ज. ड्रॉपलेट्स इन इमल्शन आर ऑफनली काय आहेत ते निगेटिव्हली चार्ज, आर ऑफनली निगेटिव्हली चार्जड and can be participated by electrolytes and can be participated by electrolytes. इलेक्ट्रोलाइट्स थ्रू काय होतात ते पार्टिसिपेट होतात. इमल्शन्स शो ब्राउनियन मुवमेंट अँड टिंडाल इफेक्ट. आपण बघितलेत टिंडाल इफेक्ट and Tyndall effect and Brownian movement. ब्राउनियन मुवमेंट काय शो करतंय हे तर तो ब्राउनियन मुवमेंट पण शो करतंय. देन टिंडाल इफेक्ट पण शो करतंय. आले का लक्षात? देन 2 लिक्विड्स इन इमल्शन कॅन बी सेपरेटेड बाय हिटिंग, फ्रीजिंग और सेंट्रीफ्युगिंग. बघा, याच्यामध्ये मगाशी आपण सांगितलं इमल्शन म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये 2 लिक्विड, दोन्ही डिस्पर्शन फेज पण लिक्विड, डिस्पर्शन मीडियम पण लिक्विड आहे. मग हे जे काही 2 लिक्विड्स आहेत ते लिक्विड सेपरेटेड कसे सेपरेटेड करू शकतो आपण? बाय हिटिंग, देन बाय फ्रीजिंग और कोएग्युलेटिंग, और सेंट्रीफ्युगेशन. एटसेट्रा. बघा, ह्या याच्या प्रॉपर्टीज झाल्या. काय काय प्रॉपर्टीज आहेत? डायल्युटेड विथ एनी अमाऊंट ऑफ द डिस्पर्स्ड मेडियम. देन ड्रॉपलेट इन इमल्शन आर ऑफन निगेटिव्हली चार्ज अँड कॅन बी पार्टिसिपेटेड बाय इलेक्ट्रोलाइट्स. आणि हे अजून काय शो करतंय तर टिंडाल इफेक्ट पण शो करतं आणि ब्राउनियन मुवमेंट पण. 2 लिक्विड सेपरेटेड बाय, ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जे काही 2 लिक्विड आहे ते आपण कसे सेपरेट करू शकतो तर बाय हिटिंग, बाय फ्रीजिंग और सेंट्रीफ्युगेशन. आता याचे ॲप्लिकेशन काय आहेत? या इमल्शन्सचे ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड्स महत्त्वाचा पॉईंट आहे. बघूया आपण काय ॲप्लिकेशन्स आहेत या कोलाइड्सचे. आतापर्यंत आपण कोलाइड्सबद्दल बरीचशी माहिती बघितली. आता या कोलाइड्सचे ॲप्लिकेशन काय आहेत ते आपण जस्ट पॉईंट बघूया ह्याचे. बघा काय सांगितले, कोलाइड्स फाइंड ॲप्लिकेशन इन इंडस्ट्री अँड इन डेली लाईफ. डेली लाईफ रुटीनमध्ये सुद्धा याचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर आहेत. इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक, ह्याचं फर्स्ट ॲप्लिकेशन आपल्याला बघूया. बुकमध्ये आपल्याला दिले इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन, ज्याला की आपण पीपीटी असं म्हणतो. इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक. स्मोकचं इलेक्ट्रिकल पीपीटी कशी केली जाते त्या ठिकाणी सुद्धा याचं यूज होतो. स्मोक इज अ कोलायडल सोल्युशन, अगोदर बघितलंय, ऑफ सॉलिड पार्टिकल्स ऑफ कार्बन, आर्सेनिक कंपाऊंड, डस्ट एटसेट्रा इन एअर. स्मोक कशापासून, स्मोकमध्ये कुठले कुठले पार्टिकल इन्व्हॉल्व असतात तर कार्बन आहे, आर्सेनिक कंपाऊंड असतात, डस्ट असतात एटसेट्रा हवेमध्ये. व्हेन स्मोक इज अलाउड टू पास थ्रू चेंबर कंटेनिंग प्लेट्स हॅव्हिंग चार्ज्ड smoke particles, they lose their charge and get precipitated. बघा, when smoke is allowed to pass through a chamber, आपण जर का स्मोकला कशातून पाठवलं की ज्या प्लेट्स हॅव्हिंग चार्ज्ड स्मोक पार्टिकल्स, त्यावेळी काय होते, दे लूज देअर चार्ज अँड गेट प्रेसिपिटेड. The particles settle down on the floor of the chamber and the participator is called, बघा त्याला कसले पार्टिसिपेटर्स म्हणतात, क्वार्टरल पार्टिसिपेटर्स. तर हे एक त्याचं ॲप्लिकेशन आहे. देन प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरचं प्युरिफिकेशन करताना या कोलाइड्सचा यूज केला जातो किंवा तिथं
ह्याचं ॲप्लिकेशन होऊ शकतं. कसं तर वॉटर ऑप्टेंड फ्रॉम नॅचरल सोर्स कंटेन कोलायडल इम्प्युरिटीज. जे आपल्याला नॅचरल सोर्सपासून वॉटर ऑप्टेन होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा कोलायडल इम्प्युरिटीज असतात. बाय ॲडिशन ऑफ ॲलम टू सच वॉटर कोलायडल इम्प्युरिटीज गेट्स कोॲग्युलेट अँड सेटल डाऊन. मग अशा वेळी आपण ॲलमसारख्या ज्या काही ॲड केलं त्या वॉटरमध्ये तर त्यावेळी काय होतं, त्या इम्प्युरिटी ज्या आहेत त्या कोॲग्युलेट होतात आणि त्या खाली सेटल डाऊन होतात आणि त्यानंतर दिस मेक वॉटर पोर्टेबल आणि मग हे पाणी पिण्यायोग्य बनतं किंवा आपण त्याचा वापर करू शकतो. देन थर्ड ॲप्लिकेशन विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन मेडिसिन्स. ऑब्वियसली बघा मेडिसिन्समध्ये या कोलायड्सचा कसा यूज केला जातो किंवा मगाशी सांगितलं कॉड लिव्हर ऑइल जे काय आहे ते मेडिसिनमध्ये मोस्टली वापरलं जातं आणि स्मॉल बेबीजचे जे काही मेडिसिन प्रिपेअर करायचे आहेत ते त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो बिकॉज त्याच्यामध्ये विटॅमिन ए अँड विटॅमिन बी हे भरपूर प्रमाणात असतं म्हणून. म्हणजे मेडिसिनल यूजसुद्धा याचा काय सांगू शकतो, युजली मेडिसिन्स आर कोलायडल इन नेचर. आपण जे काही मेडिसिन्स बघतोय तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये कोलायडल सोलचा बघितला असेल स्टडी तर तुमच्या लक्षात येते की जे काही मेडिसिन्स आहेत ते कोलायडल इन नेचर आहेत. कोलायडल मेडिसिन्स आर मोर इफेक्टिव्ह. बघा कोलायडल जे काही फॉर्ममध्ये असलेले मेडिसिन्स आहेत ते मोर इफेक्टिव्ह असतात असं सांगितलं आहे. देन बघा रबर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा यूज होतो. रबर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या कोलायडल सोलचा किंवा कोलायड्सचा यूज होतो. रबर इज ऑप्टेंड बाय कोॲग्युलेशन ऑफ लॅटेक्स. प्लांटचं लॅटेक्स घेऊन त्याच्यापासून रबर फॉर्म करत असताना त्या लॅटेक्सचं जे कोॲग्युलेशन असतं ते कोॲग्युलेशन करूनच त्या रबरचा किंवा रबर आपल्याला फॉर्म होत असतो. देन म्हणून ह्याचा वापर रबर इंडस्ट्रीमध्ये केला जातो. क्लिन्झिंग ॲक्शन ऑफ सोप्स अँड डिटर्जंट्स. बघा जे काही आपण सोप आणि डिटर्जंट क्लिन्झिंग पर्पजसाठी वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा या कोलायड्सचा यूज असतो. ओके, आधी जे आपण स्टेटवरती त्याचं फिजिकल स्टेटवरती जे आपण त्याचे टाईप्स कसे होते ते बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले की तिथं सोप आणि ते फोम वगैरे त्यावेळी त्याचं म्हणजे त्याचा यूज याच्यामध्ये सुद्धा होतो. देन बघा फोटोग्राफी प्लेट असतील, फिल्म आणि जे काही इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स असतील, पेंट, इंक, सिंथेटिक प्लास्टिक, रबर, ग्राफाईट, ल्युब्रिकंट, सिमेंट या सुद्धा गोष्टींमध्ये याचा यूज होतो. म्हणजे फक्त अनादर युजेस सुद्धा आहे. कोणते आहेत तर फोटोग्राफिक तुमच्या बुकमध्ये दिलं आहे लास्ट वन आय थिंक त्याचं ॲप्लिकेशन तिथं दिले मेन्शन केले. फोटोग्राफिक प्लेट्स असतील, फिल्म्स असतील, देन इंडस्ट्रीयल प्रोडक्ट असतील. कोणते कोणते इंडस्ट्रीयल प्रोडक्ट तुम्ही सांगू शकता? इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स लाईक पेंट, मगाशी मी सांगितलं पेंट, इंक, देन प्लास्टिक, रबर, सिमेंट एटसेट्रा. याच्यामध्ये या कोलायड्स यूज केले जातात. कोलायड्स आर यूज. देन बघा च्यवनप्राशची ॲड तुम्ही बघता त्याच्यामध्ये सुद्धा गोल्डचं सम डस्ट यूज केला जातो. ते सुद्धा मेडिसिनल पर्पज म्हणजे साठी आपण वापरतो. ते सुद्धा एक वेल नोन एक्झाम्पल आहे या कोलायड्सचं. अशा प्रकारे हा थेरॉटिकल पार्ट आपला या चॅप्टरमधला बऱ्यापैकी संपला आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला नंतरच्या तासाला देणार आहे आणि ह्याचा आणखी जस्ट ओव्हरलुक याचं रिवाईज आपण उद्याच्या लेक्चरला करणार आहोत. सो थँक्यू टू ऑल ऑफ यू अटेंड माय लेक्चर. वन्स अगेन बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी and I hope so all of you are best and getting best study. Okay, thank you.